आज मी कढी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं दही घेतलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेतलं आहे आणि डाळीचं पीठ. बाकी मग आपण जिरे, मोहरी, हळद. इथं कढईत तेल टाकून घेतले. दही मी छान असं चमच्याने फेटून घेतले, पातळ करून असं बारीक गठोळ्या मोडून घेतले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरवरती बारीक करून घ्या. आता याच्यात मी हे डाळीचं पीठ मिक्स करून घेणार आहे. पीठ मिक्स करून झाले. डाळीचे पीठ छान मिक्स करून घेतले. आता याच्यात थोडं पाणी टाकून परत आपण ते चांगलं मिक्स करून घेऊ. कढईत तेल घेतले, तापले येते. आता आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ, मोहरी आणि जिरे टाकून घेऊ. कढीपत्ता घेतला इथं, तो आता टाकून घेऊ. कोथिंबीर घेतली, ती पण मी तेलातच टाकून घेऊ. कोथिंबीर तेलात टाकली छान चव येते. छान मिक्स करून घेऊ. थोडी हळद टाकून घेऊ. आता आपण हे दही आणि डाळीचे पीठ मिक्स केलं होतं, छान हलवीत राहायचे म्हणजे मग कढी फुटत नाही, तर मग ठिकऱ्या होत्या त्या कढीच्या. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे बघा, झाली आपली कढी तयार. 5 ते 7 मिनिटात कढी तयार होते. फक्त सुरुवातीला हलवीत राहायचं चमच्याने. आता काहींना थोडीशी आंबट गोड कढी आवडते, पण ह्या पद्धतीची डाळीचं पीठ घालून खूप छान होती. आम्ही काही त्याला साखर वगैरे वापरत नाही.